केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये पायाभूत सुविधांसाठी रुपये 12.2 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे। इथे गुंतवलेला प्रत्येक 1 रुपया 3 रुपयांची आर्थिक वाढ घडवून आणतो आणि दीर्घकालीन राष्ट्रीय क्षमता उभारतो, हा विश्वास यातून अधोरेखित होतो। या अर्थसंकल्पात टियर 2 आणि टियर 3 शहरांवर विशेष भर देण्यात आलाय। नवीन पूर्व पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर, 20 नवीन जलमार्ग आणि 7 उच्चगती सिटी रेल कॉरिडॉरच्या योजनांसह पायाभूत सुविधा भारताच्या पुढील विकास चक्राची भक्कम कणा म्हणून उभ्या केल्या आहेत। भांडवली खर्च 2013-14 मधील रुपये 2.57 लाख कोटींवरून झपाट्यानं वाढून 2025-26 मध्ये रुपये 11.21 लाख कोटींहून अधिक झालाय। राष्ट्रीय महामार्गाचं जाळं 60% विस्तारून 1.46 लाख किलोमीटरपेक्षा अधिक झालंय। बांधकामाचा वेग प्रतिदिन 11.6 किलोमीटरवरून वाढून आता 34 किलोमीटर प्रतिदिन झालाय। रेल्वे क्षेत्रातही मोठे परिवर्तन दिसून आलंय। भांडवली तरतुदीत 4 पट वाढ झाली असून देशभरातील 99% ब्रॉडगेज मार्गांचं विद्युतीकरण पूर्ण झालंय। देशातील मेट्रोचं जाळं 4 पट वाढून 23 शहरांमध्ये 1000 किलोमीटरपेक्षा अधिक झालं असून दैनंदिन प्रवासी संख्या 1.12 कोटींच्या पुढे गेली आहे। विमान क्षेत्रात विमानतळांची संख्या 74 वरून दुप्पट वाढून 163 झाली आहे। देशांतर्गत जलमार्गांद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीत 8 पट वाढ झाली आहे। कार्यरत जलमार्गांची संख्या 3 वरून 29 झाली असून बंदरांच्या महसुलात दुपटीपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे। स्थापित सौर क्षमतेत 43 पट वाढ झाली असून अपारंपरिक वीज क्षमता 266 गिगावॅटच्या पुढे गेली आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 केवळ रस्ते, रेल्वे आणि बंदरं उभारणारा नाही, तर तो आत्मविश्वास आणि कनेक्टिव्हिटी निर्माण करतो।